लाडक्या बहिणींनो, खुशखबर खुशखबर खुशखबर. हे बघा, लाडकी बहीण 3,000 रुपये, 14,234 रुपये. खुशखबर. हो, हे बघा, तुम्ही ज्या हप्त्याची एवढ्या दिवसांपासून आतुरतेने वाट बघत होते ना, तर वाटप संदर्भात सर्वात मोठी अपडेट आलेली आहे बहिणींनो. हे बघा, 3,000 रुपये लाडक्या बहिणींना 3,000 रुपये 2 महिन्याचे, या संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. सर्व सांगतो. तसेच हे 14,234 रुपये काय आहेत, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्वाची माहिती आहे 14,234 रुपये संदर्भात. व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो. हे बघा, आता तुम्हाला ज्या ज्या बहिणींना जे हप्ते अजून मिळाले नाहीत, म्हणजे डिसेंबर पासून हप्ते मिळाले नाहीत, राहिलेले हप्ते आहेत, ते हप्ते पण त्यांना भेटणार आहेत. परंतु एक काम करावं लागणार आहे, 30 एप्रिलच्या पहिले ई-केवायसी दुरुस्ती करायची आहे. आता तुम्ही म्हणाल की सर, आम्हाला कसं समजेल की आमची ई-केवायसी दुरुस्ती करावी लागेल? हे बघा, ज्या बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत 3 महिन्यांपासून 4 महिन्यांपासून जरी हप्ते थांबलेले असतील, तर समजून जायचं की तुमची ई-केवायसी चुकीची झालेली आहे. तुम्हाला ई-केवायसी दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ई-केवायसी दुरुस्ती करून घ्यायची आहे लाडक्या बहिणींनो. आलं लक्षात? आणि ही ई-केवायसी दुरुस्ती करावीच लागणार आहे, तरच तुम्हाला हप्ते मिळतील, तुमचे थांबलेले हप्ते पण आणि नवे हप्ते पण. त्यामुळे डिसेंबर पासून किंवा नोव्हेंबर पासून काही बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत, तर लवकरात लवकर 30 एप्रिलच्या पहिले ई-केवायसी दुरुस्ती करा. काही वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. आधार कार्ड, कॅप्चा कोड टाकल्यानंतर, आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला 2-3 प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांची उत्तरे बरोबर द्या. झालं, सिंपल आहे. चला ठीक आहे, तेवढं तुम्ही 30 एप्रिलच्या पहिले करून घ्या ज्या बहिणींचा हप्ता थांबलेला आहे. राहिलेले हप्ते तुम्हाला पाहिजे असेल तर ते काम करावंच लागणार आहे, आणि तुमचा हप्ता कंटिन्यू चालू पाहिजे असेल तुम्हाला, तर तेवढं काम करावं लागेल. ज्या बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत त्यांच्यासाठीच फक्त. आणि ज्या बहिणींना रेग्युलर हप्ते मिळत आहेत त्यांना काही टेन्शन घेण्याची जरूरत नाही. त्यांच्या खात्यामध्ये आता वाटप होणार आहे. आणि वाटप आता कधी होणार आहे बघा, त्या संदर्भात अपडेट. लाडक्या बहिणींनो, मागच्या वेळी पण हीच चर्चा रंगली होती की 3,000 रुपये मिळतील, 3,000 रुपये मिळतील. परंतु मिळाले का? नाही. फक्त 1,500 रुपये मिळाले होते, ते फेब्रुवारीचे मिळाले होते. आता मागील महिन्याचे, मार्च महिन्याचे 1,500 रुपये आणि या चालू महिन्याचे, एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये, असे 2 महिन्याचे 3,000 रुपये वाटप होतील, अशी सर्वीकडे अपडेट चर्चा चालू आहे. परंतु खरंच मिळेल का? काय आहे ऑफिशियली अधिकृत अपडेट, जाणून घेऊया. हे बघा, आता जरी शासनाला 3,000 रुपये द्यायचे असेल तर या संदर्भात शासन जी.आर. काढेल. ओके, जरी तुम्हाला द्यायचं असेल 3,000 रुपये शासनाला, तर शासन या संदर्भात काय करेल? जी.आर. परंतु जी.आर. अजून याचा आलेला नाही. आणि खरंच 2 महिन्याचा निधी जरी मंजूर होईल तर 3,000 रुपये मिळू शकतात, परंतु शक्यता कमी आहे. फक्त 21व्या हप्त्याची शक्यता जास्त आहे, म्हणजे 3,000 रुपयाची नाही तर 1,500 रुपयाची शक्यता जास्त आहे. परंतु चर्चा पुन्हा चालू आहे की 3,000 रुपये मिळतील, परंतु शक्यता कमी आहे ना. अधिकृत माहिती आलेली नाही ना, जी.आर. मध्ये तसं मेन्शन झालेलं नाही ना. त्यामुळे जी.आर. येऊ द्या. जी.आर. आता कोणत्याही क्षणी येणार आहे, सांगता येत नाही, अचानकपणे जी.आर. येईल. जी.आर. मध्ये 2 महिन्याचा निधी जरी असेल तर मग 3,000 रुपये वाटप होऊ शकते. आणि फक्त मागील महिन्याचा, मार्च महिन्याचा जरी निधी मंजूर होऊन आला तर मग तुम्हाला 1,500 रुपये मिळतील. आलं तुमच्या लक्षात? आणि महत्वाचं म्हणजे हप्ता कधी मिळेल, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे लाडक्या बहिणींनो, त्याबद्दल सांगतो. हे बघा, 1,500 असो या 3,000 असो, तुम्हाला हप्ता भेटणार आहे या महिन्याच्या शेवटी. या महिन्याच्या शेवटी 100% हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे लाडक्या बहिणींनो. आलं तुमच्या लक्षात? त्यामुळे बिंदास राहा, टेन्शन घेऊ नका. तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून मांडा, आणि टेन्शन घेऊ नका. महत्वाचं बहिणींना फक्त एकच सांगतो की जी.आर. येऊ द्या, अधिकृत माहिती येऊ द्या. परंतु एक तुम्हाला हे पण सांगतो मी की या महिन्याच्या शेवटी तुम्हाला 100% हप्ता भेटेलच. ओके. आणि महत्वाचा विषय असा आहे की ज्या बहिणींनी ई-केवायसी दुरुस्ती केली नाही त्यांनी पटकन ई-केवायसी दुरुस्ती करून घ्यावी. चला आता बघा टॉप बातम्या. पहिले गॅस सिलेंडर संदर्भात सर्वात मोठी बातमी आहे. लक्षपूर्वक ऐका, महत्वाची नवीन अपडेट आलेली आहे. हे बघा, गॅस सिलेंडर बुक करताना फसवणूक होऊ नये म्हणून प्रत्येक ग्राहकाला DSC, हे बघा, DSC क्रमांक मिळेल. DSC क्रमांक डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड बुकिंग नंतर तुम्हाला पाठवला जाईल, आणि हा क्रमांक तुम्हाला सिलेंडर घेण्यासाठी डिलिव्हरीच्या वेळी दाखवावा लागेल. हा नवीन नियम आधीच लागू करण्यात आलेला असून याद्वारे 92% डिलिव्हरी केल्या जात आहेत. पण काही तांत्रिक अडचणींमुळे अलीकडेच नवीन अपडेट्स करण्यात आले आहेत, त्यामुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान झाली आहे.
हे बघा, आता हा DSC कोड मिळत जाणार आहे. जर तुम्ही गॅस सिलेंडर बुक केलं त्यानंतर तुम्हाला एक कोड येत जाणार आहे. तुमच्या मोबाईल जो नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती मेसेज तुम्हाला येत जाणार आहे, नाहीतर WhatsAppवरती पण तुम्हाला हा कोड मिळेल असं बोललं जात आहे. आणि तो कोड तुम्हाला सिलेंडर घेतल्यानंतर तुम्हाला तो दाखवावा लागेल व्हेरिफिकेशनसाठी. समजलं? हे एक नवीन अपडेट गॅस सिलेंडरमध्ये लागू करण्यात आलेला आहे, नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढे बघा, पावसासंदर्भात अपडेट आहे. हे बघा, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. कुठे गारपीट तर कुठे सोसाट्याचा वारा आणि वीज. शिवाय भारतीय हवामान विभागाने आणि महाराष्ट्र हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार 20 ते 24 एप्रिल या काळात मुंबईसह इतर शहरात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची सरी पडण्याची शक्यता आहे. बघा, तर 20 ते 24 म्हणजे 24 तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे. ठिकठिकाणी मुंबईमध्ये पण सांगितलेलं आहे आणि काही बाकीच्या शहरांमध्ये महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी सांगितलेला आहे पाऊस. त्या संदर्भात ही बातमी होती. चला, ही बातमी समजली. पावसासंदर्भात ही महत्वाची बातमी होती. पुढील बातमी तुम्ही बघू शकता. शेतकरी भावांसाठी ही जबरदस्त माहिती आहे. सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा देणारा हा निर्णय आहे आणि आता राज्य शासनाने या संदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे शेतकरी भावांसाठी. बघा, तर सहधारकांमध्ये किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये होणाऱ्या शेत जमिनीच्या वाटणी पत्रावर आता कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. बघा, सर्वात मोठा निर्णय आहे की आता जे काही वाटणी पत्र असतं त्यावरती शुल्क लागायचं, तर ते आता वाटणी पत्रावर आता शेतकरी भावांना नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. ओके, हा सर्वात मोठा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. चला, ही शेतकरी भावांसाठी फार महत्वाची बातमी होती. आता पुढील बातमी बघा. मी तुम्हाला सुरुवातीला काय बोललो होतो हे बघा. 14,234 रुपये संदर्भात मी तुम्हाला बोललो होतो ना, 14,234 रुपये संदर्भात पण तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल. चला, फायनली ती अपडेट आपण आता इथे बघणार आहोत. तर 14,234 रुपये तुम्हाला इथे पाहायला मिळत असेल. हे 22 कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत. आता मी तुम्हाला हे सोन्याचे भाव सांगितले, जे 14,234 रुपयाचं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो ते सोन्याचे भाव आहेत लाडक्या बहिणींनो. आता महत्वाचं, मी तुम्हाला 22 कॅरेट सोन्याचे भावच का सांगितले, कारण 22 कॅरेट सोन्याचं जे काही भाव आहे त्यामध्ये महिलांचे दागिने वगैरे बनतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, या 22 कॅरेट सोन्याचा भाव मी तुम्हाला सांगत आहे. तर 22 कॅरेटचा भाव सध्या तरी आपल्याला 14,234 ते 14,500 पर्यंत पाहायला मिळत आहे. ओके, 14,500 ते 14,234 पर्यंत असा रेट आहे. सध्या तरी 14,234 पर्यंत 22 कॅरेट सोन्याचा भाव आहे. ओके, हा सोन्याचा भाव होता. समजलं तुम्हाला? तर संपूर्ण अपडेट मी तुम्हाला सांगितलं. 3,000 रुपये असो किंवा 1,500 रुपये संदर्भात लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती दिली. तसेच 14,234 रुपये काय भानगड आहे त्याबद्दल पण संपूर्ण सांगितलं. चला, ठीक आहे. या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.